नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती। आज आपण बघणार आहोत स्वरयंत्राचा कर्करोग। 15 मार्काचा क्वेश्चन आहे, खूप इम्पॉर्टंट आहे, त्यासाठी आपण डिस्कस आणि खूप सोपा आहे। ह्या 15 मिनिटांमध्ये किंवा 5 मिनिटं आपण अवघ्या 15 मिनिटांमध्ये हा 15 मार्काचा क्वेश्चन कव्हर करणार आहोत आणि खूप इम्पॉर्टंट आहे, खूप वेळा विचारला गेलेला आहे। तुम्ही प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर बघू शकता। तर हा आहे मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट 2 या सब्जेक्टचा इम्पॉर्टंट क्वेश्चन। तर चला सुरुवात करूया। आता याच्यामध्ये 15 मार्काला काय काय विचारलं तर स्वरयंत्राचे कर्करोगाची कारणे आणि कारणीभूत घटक काय, तपासण्या कोणकोणत्या आहे हे विचारलं गेले 5 मार्काला। तर याच्यामध्ये आपण डायरेक्ट कारणे लिहिणार आहोत का नाही, तर याच्यामध्ये डेफिनेशन पण म्हणजे स्वरयंत्राचा कर्करोग म्हणजेच काय असतं ते डेफिनेशन लिहायची, म्हणजे जेणेकरून तुमचं जो एक्झामिनरकडे तुमचं इम्प्रेशन पडणार आहे तर ते चांगलं पडतं। आता डेफिनेशन लिहायची, डेफिनेशन म्हणजेच काय, आपलं कन्सेप्ट क्लिअर करायची। स्वरयंत्राचा कर्करोग कसा होतो किंवा काय असतं, तर स्वरयंत्राचा कर्करोग म्हणजे स्वरयंत्राच्या पेशींमध्ये जे स्वरयंत्र असतं आपलं, म्हणजे घशाच्या भोवतीच आपलं स्वरयंत्र असतं जिथून आपला आवाज निर्माण होतो, तर त्याला तिथं काय होतं, पेशींमध्ये होणारी अनियंत्रित वाढ। म्हणजे आता आपण बघा, कॅन्सर होतो आपल्याला, ब्रेस्ट कॅन्सर ऐकलेलं आहे कोणी, ब्रेन ट्यूमर ऐकलेलं आहे, आपले भरपूर प्रकारचे कॅन्सर असतात, ब्लड कॅन्सर। तर ब्लड कॅन्सरमध्ये काय होतं, ज्या WBC RBC असतात आपल्या ब्लडमध्ये, WBC असतात, ते WBC काय होतात, अनलिमिटेड म्हणजे ज्या अनियंत्रितपणे त्याची ग्रोथ होत राहते, वाढत राहतात आणि आपल्या RBCला कमी करतात, RBC कमी होऊन जातात, तर त्याच्यामध्ये आपलं कॅन्सर दिसून येतो। तर त्याच प्रकारे काय होतं, स्वरयंत्राच्या पेशींमध्ये जी अनियंत्रित वाढ होती त्यालाच आपण कॅन्सर म्हणतो। तर मग आता काय होतं, स्वरयंत्राच्या पेशींमध्ये अनियंत्रित वाढ होती, याचा अर्थ काय होणार आहे, स्वरयंत्राचा कॅन्सर आपल्याला होतोय, समजतं। तर स्वरयंत्राचा कर्करोग, तर अनियंत्रित वाढ होते आणि स्वरयंत्र हे आपल्या कशासाठी काम करतं, घशामध्ये असतं। ते काय करतं, तर बोलणे, श्वास घेणे किंवा गिळणे हे 3 क्रियांमध्ये आपल्याला महत्त्वाचे कार्य भूमिका बजावत असतं। तर ह्या तिन्ही कारणे कशी होणार आहे, मग तिथं अनियंत्रित वाढ झाल्यानंतर, कॅन्सर झाल्यानंतर ह्या तिन्ही कार्यामध्ये अडथळा निर्माण होणार आहे, तर या स्थितीला आपण काय म्हणतो, स्वरयंत्राचा कर्करोग म्हणतो। डेफिनेशन क्लिअर झाली। आता याच्यानंतर मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, रिवाईज करा व्हिडिओ, परत एकदा बघा। डेफिनेशन तुमची पाठांतरच झालेली असणार आहे। आता त्याच्यानंतर कॉज बघणार आहे किंवा रिस्क फॅक्टर म्हणता येईल त्याला, किंवा कारणे म्हणता येईल। त्याच्यामध्ये पहिलं कारण लक्षात घ्यायचं, स्मोकिंग, ड्रिंकिंग लक्षात ठेवायचं। आता स्मोकिंगमध्ये काय होतं, जास्त सिगरेट पिल्याने, तर हे सर्वात मुख्य कारण आहे। सिगरेट, बिडी किंवा तंबाखूच्या धुरामुळे, म्हणजे गांजा पण म्हणता येईल, याच्यामध्ये स्वरयंत्राच्या पेशींना इजा पोहोचते, त्यामुळे पण आपल्याला काय होऊ शकतो, स्वरयंत्राचा कॅन्सर होऊ शकतो। त्यानंतर येतं तंबाखू सेवन, तंबाखू चघळल्यामुळे सुद्धा स्वरयंत्राचा कर्करोग होऊ शकतो किंवा स्वरयंत्राचा संसर्ग होऊ शकतो, समजलं। आणि मद्यपान म्हणजे ड्रिंक केल्याने, जे लोक अतिप्रमाणात मद्यपान करतात त्यांना कर्करोग होण्याचा धोका जास्त असतो। धूम्रपान, मद्यपान दोन्ही सोबत केल्याने धोका अधिक जास्त मोठा असतो। आता झाले, स्मोकिंग झाली, ड्रिंकिंग झाली, तंबाखू झाली, आपल्याला कळलं। त्यानंतर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस हा विषाणू संसर्गसुद्धा स्वरयंत्राच्या कर्करोगासाठी कारणीभूत असतो। आता ह्या विषाणूचा जर आपल्याला संसर्ग झाला तर याच्यामुळे सुद्धा आपला कॅन्सर होऊ शकतो। त्यानंतर व्यावसायिक घटक काय काय, तर दीर्घकाळ कोळशाची धूळ, लाकडाचा भुसा, रासायनिक म्हणजे जे कंपनीत काम करतात म्हणता येईल, किंवा जे भट्टीवर काम करतात, या लोकांना सुद्धा कॅन्सर होण्याचा धोका जास्त असू शकतो। त्यानंतर येतं अन्ननलिकेतील अम्लीपित्त, तर अम्लीपित्त कैकीला लहानपणापासून किंवा लवकर थोड्या कमी वयापासून अम्लीपित्ताचा त्रास असेल आणि तो नेहमी त्याला उलट्या वगैरे होत असेल, तर पोटातील अम्लीपित्त घशापर्यंत आल्यामुळे स्वरयंत्राच्या पेशींना इजा होते आणि त्याच्यानंतर त्याला कॅन्सर होऊ शकतो। त्याच्यानंतर वय आणि लिंग, तर प्रामुख्याने 50 वर्षावरील पुरुषांमध्ये हा आजार जास्त बघायला मिळतो, पुरुषांमध्ये। त्याच्यामध्ये लिंग का म्हणलेले, कारण पुरुषांमध्ये जास्त दिसतो, आणि वय का म्हणलेले 50 वर्षाच्या प्लस असतं। तर अशा पद्धतीने 7 कारणे मी दिलेली आहेत, तर एवढी सफिशियंट आहे 5 मार्कासाठी। त्यानंतर आपण आता डायग्नोस्टिक इन्व्हेस्टिगेशन करणार आहोत। इन्व्हेस्टिगेशन म्हणजे आपण कोणकोणत्या तपासणी करणार आहोत, चाचण्या करणार आहोत। त्याच्यामध्ये पहिलं घ्यायचं फिजिकल एक्झामिनेशन, प्रत्येक याच्यामध्ये फिजिकल एक्झामिनेशन आपल्याला घ्यायचं असतं। तर डॉक्टर काय करतो, चेक करतो पेशंटच्या गळ्याला सूज आहे का, गाठ आहे का, हे तपासून पाहतात। आता त्याच्यानंतर लॅरिंगोस्कोपी म्हणजे इनडायरेक्ट म्हणजे आरशाच्या साहाय्याने स्वरयंत्राची तपासणी केली जाते, आरशाच्या साहाय्याने केली जाते। त्यानंतर डायरेक्टमध्ये लवचिक नळी नाकातून किंवा तोंडातून टाकून स्वरयंत्राचे अंतर्गत निरीक्षण केले, आतमध्ये जाऊन निरीक्षण केलं जातं नळीच्या द्वारे। त्यानंतर बायोप्सी, तर संशयास्पद भागातील उतीचा म्हणजे आपले जे टिश्यू असतात त्या टिश्यूचा छोटा तुकडा काढला जातो, तो आपल्याला लॅबमध्ये पाठवून त्याच्यामध्ये त्या कॅन्सरच्या पेशी आहे का नाही, कॅन्सरच्या सेल्स आहे का ग्रोथ झालेल्या, त्याच्या आपण टेस्ट ते लॅबवाले करतात, तर हे फक्त आपल्याला पाठवण्याचं काम करतं बायोप्सी। तर ही खात्रीशीर पद्धत असते। त्यानंतर इमेजिंग टेस्ट, कोणत्या, CT स्कॅन आणि MRI, कर्करोगाची किती पसरला आहे हे बघण्यासाठी आपण MRI आणि CT स्कॅन करू शकतो। त्यानंतर PET स्कॅन,
शरीराच्या इतर भागांमध्ये कर्करोग पसरला आहे का नाही हे बघण्यासाठी. नंतर एक्सरे, चेस्ट एक्सरे करतो. कर्करोग फुफ्सापर्यंत पोचला आहे का, म्हणजे आपल्याला स्वरयंत्राला झालेले म्हणल्यावर खाली जाऊ शकतो तो, तर ते पण आपल्याला बघायचं आहे. झालं 5 मार्काचे पक्के झाले. 3 मार्काला विचारलं चिन्हलक्षण. चिन्हलक्षणामध्ये पहिला बदल काय होणार आहे, आपलं स्वरयंत्र म्हणजेच काय, आवाज निर्माण करतो, म्हणजेच आवाजात बदल होणार आहे. आता हे मी एक्सप्लेन करत बसत नाही, तुम्ही वाचून घ्या, एवढं काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही, पण याच्यामध्ये खूप सोप्या भाषेत दिलेले आहे. त्यानंतर गिळताना त्रास. आता स्वरयंत्राला झालेलं आहे म्हणल्यावर आपल्याला जो आपण जे खातो ते आपल्या स्वरयंत्रा थ्रू जातं आपल्या पोटामध्ये, तर हे गिळताना त्रास तर आपल्या होणारच आहे. सतत खोकला येणार आहे, बरा न होणारा जुनाट खोकला येणार आहे आणि खूप वेळा येणार आहे. थुंकीतून रक्त पण येऊ शकतं एखाद्या वेळेस, कारण तिथं जखम झालेली असणार किंवा ट्यूमर झालेले असणार आहे. श्वास घ्यायला त्रास होणार आहे. कर्करोगाची गाठ मोठी असल्याने आपलं काय होणार, श्वसन मार्गाला पण अडथळा निर्माण होणार आहे ना, तिथे गाठ तयार होती ना, तर मग ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होतो आणि शिट्टीसारखा आवाज पण येऊ शकतो. घसादुखी, घसाला पण दुखू शकतो घसा. कानात वेदना होतात. जर संसर्ग स्वरयंत्राचा असेल तरी काही माझ्या तंतूंच्या संबंधात म्हणजे कानाला सुद्धा वेदना होतात, कारण त्या शिरा वगैरे आपल्या ज्या मसल्स असतात किंवा सेल्स असतात त्या आपल्या कानापर्यंत पोचल्या जातात. गळ्याला सूज येते, मानेवर आणि गळ्याला सूज येते. त्यानंतर जनरल काय वजन कमी होते, भूक मंदावते, अशक्तपणा येतो, श्वास घ्यायला त्रास होतो. हे झाले आपल्या. आता नंतर येतं शस्त्रक्रियेपूर्वी आणि शस्त्रक्रियेनंतर परिचर्या व्यवस्थापन. हे 5 मार्काला विचारले गेलेले आहे. तर बघा याच्यामध्ये प्री ऑफ केअरमध्ये मानसिक तयारी करायची, कायदेशीर संमती घ्यायची आणि शारीरिक तपासणी करायची रुग्णाची. हे 3 आहे. इतकं डीपमध्ये समजून सांगण्याची काही गरज नाही. शारीरिक तपासणीमध्ये आपल्याला TPR करायचं आहे, कायदेशीरमध्ये आपल्याला लेखी सहमती घ्यायची, स्वाक्षरी घ्यायची, मानसिकमध्ये त्याला मेंटली आपल्याला थोडं स्ट्रॉंग बनवायचं किंवा त्याला फायदे तोटे त्याच्या धोक्याबद्दल चांगलं समजून सांगायचं आणि पॉझिटिव्ह वाईब द्यायची त्यांना, समजलं. नंतर NBM ठेवणं, नथिंग बाय माउथ, त्यांना 6 ते 8 तास ऑपरेशनपूर्वी NBM ठेवायचं. प्रत्येक प्री ऑफचं मॅनेजमेंट असंच लिहायचं तुम्हाला. आता प्रत्येक वेळेस आपल्याला वेगवेगळं पाठ करायचं बसच नाही. शस्त्रक्रिया क्षेत्राची तपासणी, तर जिथं शस्त्रक्रिया होणार तिथं जे केस काढून तिथं निर्जंतुक करून ठेवायचं आहे. त्यानंतर प्री मेडिकेशन काय करायचं आपल्याला, तर लाल कमी होण्यासाठी आपण जे इंजेक्शन सांगितलेले डॉक्टरांच्या सल्ल्याने ते द्यायचे. त्यानंतर मौल्यवान वस्तू तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात द्यायची. आता पोस्ट ऑपमध्ये पोझिशनिंग दिल्यानंतर काय होतं, लाल कमी उलट्या व्हायसाठी जी पोझिशन सांगितली ती पोझिशन द्यायची. सेमी फाउलर्स, फ्लॅट पोझिशन जी पोझिशन आहे. त्यानंतर श्वसन मार्ग मोकळा आहे की त्याची खात्री करायची. व्हायटल मॉनिटर करायचे, TPR मॉनिटर करायचं आहे. त्यानंतर वेदनाशामक म्हणजे त्याला पेन किलर चालू करायचे डॉक्टरच्या सल्ल्याने, ते द्यायचं आहे. आणि जी जखमेची काळजी घेण्यासाठी आपल्याला त्यांना ड्रेसिंग करायची आहे. त्यानंतर द्रव आणि आहार IV फ्लूइड द्यायचे त्यांना. लघवीचे प्रमाण इनटेक आउटपुट पण हे करायचे. कॅथेटरची गरज असेल तर कॅथेटर पण लावून द्यायचं. त्यानंतर हालचाल सांगायची त्यांना कशी करायची, काय करायची. त्यानंतर रुग्ण घरी जाताना आरोग्य शिक्षण काय द्यायचे, तर आरोग्य शिक्षण जेव्हा एखादा रुग्ण शस्त्रक्रियेनंतर किंवा गंभीर आजारातून बरा होऊन घरी जातो तेव्हा त्याला मुद्देसूर खाली आधार द्यावा. त्याला औषधाची व्यवस्थापन सांगायचं, कसं औषध घ्यायचं, त्याचे वेळापत्रक तयार करून द्यायचे. त्याच्याबद्दल माहिती सांगायची, कोणता डोस किती घ्यायचा, कोणतं इंजेक्शन कोणती टॅबलेट किती वेळा घ्यायची, कशी घ्यायची, आरती घ्यायची, कशा पद्धतीने घ्यायची, ती टाळायची नाही आहे. त्यानंतर कोर्स किती दिवसाचा आहे, अर्धवट सोडू नये, त्याच्या अर्धवट सोडल्याने काय आपले दुष्परिणाम होणार ते पण त्याला समजून सांगायचे. त्यानंतर आहारविषयक सल्ल्यामध्ये आहाराबद्दल समजून सांगायचं आहे आपल्याला त्याला, कारण आता तो तोंडाचा आजार आहे, आपण आहार तोंडातून घेणार आहे, त्यामुळे त्याला आहाराबद्दल तर अत्यंत गरजेचे समजून सांगायचे. त्यानंतर पाणी किती प्यायचं आहे, वर्ज्य पदार्थ कोणकोणते म्हणजे ते काय टाळायचं आहे ते सांगायचं. वावड वगैरे म्हणता येईल त्याला. जखमेची काळजी कशी घ्यायची, स्वच्छता, ड्रेसिंग, संसर्ग टाळायचा आहे, शारीरिक हालचाल कशी करायची, विश्रांती, व्यायाम आणि व्यसनमुक्त. धोक्याची चिन्ह लक्षणे आढळल्यास पटकन डॉक्टरांना कळवायचे किंवा रुग्णालयात घेऊन दाखवायचे आहे. नंतर फॉलोअपसाठी 15 दिवसाच्या नंतर बोलवायचे त्यांना. तर अशा पद्धतीने आपला झाला स्वरयंत्राचा कर्करोग कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय कोणी जायचं नाही, कारण तुम्हाला जर स्टडी मटेरियल लागत असेल तर तुम्ही खरं सबस्क्राईब करणार आहे. सबस्क्राईब अजिबात वाढत नाही तरीच तर मी व्हिडिओ बनवते, कारण पेपर अवघे 2 महिने राहिलेले बघतो. तुम्हाला ऑल द बेस्ट पेपरसाठी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.